नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती कविता क्रमांक 3 पाऊस आला या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, विजा केव्हा चमकल्या? उत्तर, पाऊस आल्यानंतर भर दुपारी विजा चमकल्या। हा प्रश्न, सुटलेला वारा कसा होता? उत्तर, पावसात सुटलेला वारा भयभीत करणारा होता। ई प्रश्न, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? उत्तर, पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री शिवली। प्रश्न क्रमांक 1 मधील ई आहे, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? उत्तर, बाबांना कामावर जायला उशीर झाला होता, ते घाईघाईने निघणार इतक्यात अचानक पाऊस आला, त्यामुळे त्यांचा खोळंबा झाला, म्हणून बाबांनी चडफड केली। पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? उत्तर, पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड भिजले। प्रश्न क्रमांक 2 मधील अ आहे, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा। उदाहरणार्थ, वारा, गारा। उत्तर आहे, कुत्री, छत्री, गिल्ला, किल्ला, पापड, चडफड, पळा, घोटाळा, कुट्टी, सुट्टी। प्रश्न क्रमांक 2 मधील आ प्रश्न आहे, कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा। उत्तर, चडफड, थडथड, बडबड, झडझड, खडखड, गडगड, तडतड, धडधड। प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांचे वचन बदला। माणूस, गाय, दप्तर, पाणी, वह्या, पद यांचं आपल्याला वचन बदलायचं आहे। माणूस, माणसे, गाय, गायी, दप्तर, दप्तरे, पाणी, पाणी, वह्या, वही, पत्र, पत्रे। प्रश्न क्रमांक 4, अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा। उत्तर, एकदा भर दुपारी शाळा सुटल्यावर मी व आई माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललो होतो। अचानक ऊन नाहीसे झाले आणि एक जोरदार पावसाची सर आली। आमच्याकडे छत्री नव्हती, त्यामुळे अचानक आलेल्या पावसात आम्ही दोघीही ओल्याचिंब झालो होतो। आमचे अंगावरचे कपडे, माझे दप्तर, त्यातली वह्या पुस्तके पूर्ण भिजली। तेव्हा आम्ही तिच्या घरी पोहोचलो, तेव्हा दोघींनाही थंडीने हुडहुडी भरली होती। आज छत्री घरी विसरल्यामुळे मला चांगलाच धडा मिळाला होता। प्रश्न क्रमांक 5, अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते? 4-5 वाक्यांत लिहा। उत्तर, दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने व मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात, कोसळतात। जमीन ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत। रांगोळ्यांची सजावट भिजते। आम्ही बनवलेले कागदाचे कंदील भिजून जातात। प्रश्न क्रमांक 6, सुरुवातीला एक वाक्य दिले आहे, तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा। आता आपण अ बघूया। उत्तर, पहिलं वाक्य आहे, रिमझिम पाऊस पडत होता।
गार वारा वाहत होता. अंगणात पाणी साचले होते. मुले त्या पाण्यात अगदी नाव सोडत होते. मुले पावसाचा आनंद लुटत होती. आहे रिक्षा खडखड करत थांबली. त्यामधील आम्ही सगळे रिक्षातून खाली उतरलो. रिक्षा बिघडल्याचे आमच्या लक्षात आले. रिक्षावाल्या काकांनी आणि बाबांनी रिक्षा ढकलत जवळच्या गॅरेजमध्ये नेली. मग आम्ही पायी चालतच घरी गेलो. प्रश्न क्रमांक 7 आहे. वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यात उपयोग करा. उदाहरणार्थ, भणाणणारा वारा सुटला होता. तर वारा या शब्दाशी संबंधित शब्द दिलेले आहे. मंद मंद, गिरक्या, जोरदार, थंडगार, झोमणारा. आणि या शब्दांचा वाक्यात उपयोग आपण पुढे बघूया. पहिलं आहे, सायंकाळी मंद मंद गार वारा वाहत होता. वाऱ्याच्या गिरक्या जोराने येऊ लागल्या की वादळ येते. पावसाळ्यात विजा कडकडून जोरदार वारे वाहू लागतात. थंडगार वाऱ्याची झुळूक उन्हाळ्याच्या दिवसात हवी हवीशी वाटते. थंडीच्या दिवसात अंगाला झोंबणारा वारा शरीर गोठवून टाकतो. प्रश्न क्रमांक 8. पापड कशा कशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा. उत्तर: उडीद, तांदूळ, पोहे, नाचणी, बटाटे, ज्वारी यापासून पापड बनवले जातात. प्रश्न क्रमांक 9. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उदाहरणार्थ, पापड. त्याचं उत्तर आहे कुरडया, सांडगे, चिवकड्या, लोणचे, लाल मिरच्या, गरम मसाले. प्रश्न क्रमांक 10. पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती तयारी करतात? उदाहरणार्थ, छत्री खरेदी करणे. उत्तर: पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट खरेदी करणे, पावसाळ्याच्या चपला विकत घेणे, वह्या पुस्तकांना प्लास्टिकची आवरणे घालणे, दप्तर भिजू नये यासाठी प्लास्टिक पिशव्या सोबत ठेवणे, हातरुमाल सोबत ठेवणे अशी पूर्वतयारी मी करते. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.